अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. सिडको परिसरात दहशत पसरवणाऱ्या टवाळखोरांना केलं जेरबंद. माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सो, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी सो यांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये हत्याराचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोर इस्मांवर कारवाई करण्याकरिता अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंह राजपूत यांना सूचना व मार्गदर्शन केलं होतं. दिनांक 25/12/2025 रोजी रात्री 1:30 सुमारास राजरत्न नगर, उत्तम नगर, नाशिक येथे काही टवाळखोर हे रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून आरडाओरडा करून रस्त्याच्या कडेला लावलेल्या फिर्यादी यांच्या मोटरसायकलला कोयत्याने मारून तोडफोड करून नुकसान केले. तसेच रोडवर उभा राहून कोणी मध्ये आले तर इथेच कापून टाकीन अशी धमकी दिली. तसेच येथील लोकांच्या अंगावर धावून येऊन तुम्हाला कापून टाकतो असे बोलून कोयत्याने फिर्यादी यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच वेदांत सोनवणे, यश अहिरे, हेमंत निकुंभ, आदित्य तायडे, प्रशांत पाटील अशांनी हातात कोयते, लोखंडी रॉड व बॅट घेऊन रोडने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धमकी दिली. तसेच सदर परिसरातील लोकांच्या घराच्या दरवाजाला कोयते व रॉड मारून शिवीगाळ करून सदर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केलं. म्हणून फिर्यादी नामे अमोल हरी खडके, वय वर्ष 32, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार ओंकारेश्वर महादेव मंदिर, राजरत्ननगर, उत्तम नगर, नाशिक यांच्या फिर्यादीवरून वेदांत गिरी, वेदांत सोनवणे, यश अहिरे, हेमंत निकुंभ, आदित्य तायडे, प्रशांत पाटील व इतर यांच्या विरुद्ध अंबड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 955/2025, भारतीय न्यायसंहिता कलम 109, 352, 351(3), 324(4), 189(2), 189(4), 189(8) ॲक्ट कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 37(3), 135 प्रमाणे दिनांक 25/12/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरून त्यातील आरोपी नामे वेदांत सोनवणे, यश अहिरे, हेमंत निकुंभ, चैतन्य कांबळे, प्रशांत पाटील, गौरव पाटील यांना ताब्यात घेतलं. तसेच यातील आरोपी नामे वेदांत सोनवणे याचा शोध घेत असताना त्यास राधे गार्डन, उदय कॉलनी, सिडको, नाशिक येथे ताब्यात घेतला असता त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीर एक गावठी बनावटीची पिस्टल व 2 जिवंत कारतूस मिळून आल्याने त्याच्यावर अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 956/2025, भारतीय हक्क कायदा कलम 3/25 सह ॲक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर व पोलीस शिपाई 777 वैभव एखंडे हे करत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सो, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी सो, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंह राजपूत, पोलीस निरीक्षक श्री सचिन खैरनार गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबड गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंटे, पोलीस हवालदार 1785 योगेश देसले, पोलीस हवालदार 435 राहुल जगझाप, पोलीस शिपाई 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई 2130 संजय सपकाळे, पोलीस शिपाई 2036 केशव ढगे, पोलीस शिपाई 2391 संदीप भुरे, पोलीस शिपाई 2547 समाधान शिंदे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2697 प्रवीण राठोड, पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार, पोलीस शिपाई 2003 अनिल काडवे, पोलीस शिपाई 2346 तुषार मते, पोलीस शिपाई 2114 मयूर पवार, पोलीस शिपाई 2083 शिरसाट यांनी केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंटे व पोलीस शिपाई 166 शिरोळे करत आहेत.